नमस्कार मैत्रिणींनो, सॅन्क्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण पाहतो एक नवीन ट्रेंडिंग रेसिपी जी लहान मुलांसाठी आहे. क्रिस्पी एग ब्रेड पिझ्झा पॅटीस. आता आपण इथे त्यासाठी जे साहित्य घेतलं आहे ते पाहतो आहे. कांदा चिरून घेतला आहे, ढोबळी मिरची, गाजर, टोमॅटो, कोथिंबीर, नंतर चीज, आपलं चिली फ्लेक्स आहेत, ओरेगानो आहे, बटर घेतलेलं आहे, अंडं एक घेतलं आपण, मीठ आणि चीज, मोझरेला चीज घेतलेलं आहे आणि ब्रेडचे 5-6 स्लाईस घेतलेले आहेत. आता इथे आपण कढई घेतली आहे ज्यामध्ये आपण तेल तापवून घेतलं 1 चमचाभर. त्यात लगेच बटर थोडंसं टाकायचं आहे. तेलामध्ये बटर टाकल्यामुळे ते जळत नाही. आता बटर मेल्ट झाल्यानंतर आपल्याला लगेचच यात आपण जो कांदा चिरून घेतला होता तो टाकायचा आहे. बटर जळू नाही द्यायचं. लगेचच आपण यात आता मेल्ट झालं बटर, लगेच कांदा टाकायचा. कांदा छान परतून घ्यायचा आहे. त्यामध्ये मीठ टाकायचं थोडं, छान परतला जातोय कांदा. आता मीठ टाकलं आहे, गुलाबी रंग होईपर्यंत छान परतून घ्यायचा कांदा. थोडी साखर चिमूटभर, आता आपण ज्या भाज्या घेतल्या होत्या त्या टाकायच्या. गाजर किसून घेतलं तरी चालतं, म्हणजे ते पटकन शिजतं. ढोबळी मिरची बारीक चिरून घेतलेली, टोमॅटो, या भाज्या थोड्या कच्चटच ठेवायच्या, म्हणजे आपल्या जेवढ्या परतल्या जातील तेवढ्याच, शिजवून घ्यायचं नाही कुठलंही. पाहू शकता टोमॅटो देखील आपले छान परतले जातात. आता हे टोमॅटो देखील छान मऊ होतात. या भाज्या छान मऊ पडेपर्यंतच परतायच्या, त्यापेक्षा जास्त शिजवून घ्यायच्या नाहीत त्या. या सर्व भाज्यांपुरतं मीठ आणि साखर आपण टाकलेली आहे. आता छान या भाज्या सगळ्या परतून होईपर्यंत आपण चिली फ्लेक्स टाकलेत, ओरेगानो, ब्लॅक पेपर, छान परतून घ्यायचं आहे. ही बेसिक रेसिपी आहे. तुम्हाला जर तिखटपणा त्यात हवा असेल तर तुम्ही हळद आणि तिखट देखील टाकू शकता. आता आपल्या भाज्या परतून झाल्यात. सर्वात शेवटी आपण कोथिंबीर टाकली आहे आणि छान मऊ शिजले टोमॅटो, पाहू शकता. सगळ्या भाज्या छान शिजल्यानंतर आपल्याला आता लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे. आणि गॅस बंद करून घेतल्यानंतरच आपल्याला यामध्ये थोडं चीज आपण आधी टाकलं होतं चमचाभर, ते याच्या भाजीमध्ये मेल्ट झालं आहे. पण आता भाजी थंड केली आपण आणि त्यात उरलेलं चीज टाकलं आहे. पाहू शकता भाजी थंड केली आहे, त्यामुळे हे आत्ता मेल्ट नाही होणार. एक अंडं फोडून घेतलं, ते यात टाकलं. छान मिक्स करून घ्यायचं. अंडं शिजलं जाणार नाही याच्यामध्ये, फक्त मिक्स होईल कारण आपण गॅस बंद केला आहे.
आणि चीजसुद्धा जसंच्या तसंच राहील. आता हे दोन्ही पदार्थ आपण आतमध्ये पॅटीसमध्ये टाकल्यानंतर जेव्हा आपण पॅटीस तयार करून ते पॅनवर ठेवू त्यावेळी ते आत शिजतील आणि अंडा आपल्यासाठी बाइंडिंगचं काम करेल. पॅटीसमध्ये पिझ्झा सॉस टाकला आहे. तुम्ही यापेक्षा आणखीन फ्लेवर्स देखील ॲड करू शकता. तयार आहे आपलं मिक्सचर आणि मी हे काढून घेते आता. चीज तुम्हाला हवं तितकं टाकू शकता ह्याच्यामध्ये. आता ब्रेडच्या कडा काढून घेतल्यात आपण आणि आता यावर बटर पसरवून घेणार आहोत. चारही स्लाइसना आपण मेल्टेड बटर लावून घेणार आहोत आणि त्यावर हे मिक्सिंग आपल्याला छान पसरून घ्यायचं आहे. एक एक स्लाइस घ्यायचा आता आपल्याला. त्यावर हे मिक्सिंग पसरवायचं पूर्ण आणि नुसतं फोल्ड करायचं. पाहू शकता जेवढं आपल्याला मिक्सिंग पण फक्त ते ब्रेडच्या बाहेर येणार नाही एवढं टाकायचं नाही. खूप टाकलं की ते आपण फोल्ड केल्यानंतर ब्रेड बाहेर येऊ शकतं. ते एक दोन ते 3 चमचे टाकले आपण. हवं असेल तर पाण्याची पण गरज पडत नाही कारण अंडा आपलं शिजलेलं नाही आहे त्यामुळे ते व्यवस्थित पॅक होतं. अशा पद्धतीने फोल्ड केलेत आपण सगळे. आता तेलावर आपण हे सोडून घ्यायचे. छान पॅक होतात अंडं कच्चं असल्यामुळे. आता फक्त तेल आपण टाकून घेतलं आहे. तेलाचं टेम्परेचर आपल्याला कमी ठेवायचं आहे आणि दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यायचं आहे म्हणजे आतलं अंडं पण शिजतं आणि शिवाय आपलं चीज जे असतं ते छान मेल्ट होतं. मंद आचेवर करायचं हे सगळं. पाहू शकता एक पॅटीस आपण पलटवून घेतला आहे. त्याचा कलर पाहू शकता. गोल्डन कलरवर असे सगळे आपल्याला एकसारखे तयार करून घ्यायचे आहेत. एक बाजू करून घेतली आपण. अशीच आपल्याला आता दुसरी बाजू देखील करून घ्यायची. फार तेल टाकायचं नाही, फार बटर टाकायचं नाही. जेवढं आता गरज आहे आपल्याला दुसरी बाजू शेकायची. आता एवढ्या बाजूपुरतंच आपण परत थोडं तेल किंवा बटर टाकायचं आणि दुसरी बाजू देखील शेकून घ्यायची आहे. थोडं निघालं तरी ते पॅक करून आपण छान घेऊ शकतो. तयार आहेत आपले. थोडं बटर टाकून एकदा पुन्हा मंद आचेवर दुसरी बाजू भाजून घेतली की आपले पॅटीस तयार आहेत. कसा वाटला मी फ्रेंडनो व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. होऊ शकता इथे सर्व करून घेतलेले आहे. आतमधलं जे फिलिंग आहे ते पूर्णपणे व्यवस्थित शिजलेलं आहे.